नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे आईंची थोडी तब्येत खराब असते, त्याच्यामुळे मल्हार त्यांना आधार देणार आहे आणि त्यांना ऑफिसमध्ये येऊन त्यांना चहा नाश्ता करण्यासाठी आग्रह करणार आहे. मीनवाईल नुपूर इकडे आळूवड्या बनवत असते आणि तिने ग्लव्स घातलेले नसतात, त्यामुळे सागरिका थोडाफार का होईना तमाशा घालेल आणि त्यानंतर तिला स्ट्रिक्टली सांगेल की आमच्या इथे आमचेच रूल चालणार आहेत. मीनवाईल इकडे क्लायंट येतात आणि चुकून मल्हारच्या कोटवरती नुपूरचे हँडप्रिंट्स होणार आहेत आणि ते बघून इकडे थोडंफार गोष्टी का नाही कॉम्प्लिकेटेड होणार आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. इकडे आई वर जात असतात तेवढ्यात तिथे मल्हार येतो आणि म्हणायला लागतो, तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही कोणाच्या बरोबर आल्या? तेव्हा ते सांगतात, मी नुपूर बरोबर आली आहे. खरं म्हटलं तर हे मोदक पात्र न्यायचं होतं, त्याचमुळे मी थांबली आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, पण तुम्ही का आले आहेत? ठीक आहे जाऊ द्या, मी तुम्हाला वर घेऊन जातो. तो लगेच त्यांना वर घेऊन जात असतो. तेवढ्यात तो म्हणतो, तुम्ही इथे बसा, तुम्हाला काय हवं आहे का? चहा कॉफी काही असेल तर मी तुम्हाला देतो. तेव्हा ते म्हणतात, नको नको, कसली गरज नाही. पण मल्हार त्यांना आग्रह करतो आणि म्हणायला लागतो, तुम्ही इथेच बसा आणि आत्ताच्या आत्ता यांच्यासाठी चहा कॉफी यायला पाहिजे. लगेच त्यांचा पाहुणचार सुरू होतो. दुसरीकडे नुपूर इकडे मस्त तिचं काम करत असते. तिने आळूवड्या बनवायला घेतलेल्या असतात, तेवढ्यात ती हाताने सगळं काम करत असते. ते बघता सागरिका तिथे येते आणि म्हणायला लागते, तू किचनमध्ये काम करते, मग तुला ग्लव्स घालायला काय हरकत आहे? तेव्हा ती म्हणते, मग हाताची चव कशी काय उतरणार? तेव्हा सागरिका म्हणते, हे बघ, हाताची चव माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. इथे आमचे रूल आहेत आणि एक गोष्ट आठवण ठेव, ही आमची कंपनी आहे, मग आमच्या कंपनीमध्ये आमचेच रूल चालतील, म्हणून तू तुझा शहाणपणा करू नको. तेव्हा ती म्हणते, जर तुमचं काम असेल तेव्हा मी ग्लव्स घालेल, हे माझ्या डब्यांचं काम आहे ना. तेव्हा ती म्हणते, ते तुझं काही असो, मी सांगितलं ना ग्लव्स घालायचे तर ग्लव्स घालायचे, उगाच उद्धटपणा माझ्यासमोर करायचा नाही, नाही तर इथून चालतं व्हायचं, हे आठवण ठेव. हे ऐकल्यानंतर नुपूर थोडी शांत होते आणि म्हणते, ठीक आहे मॅडम, काही हरकत नाही. नुपूर पुन्हा तिच्या कामाला लागत असते. तेवढ्यात तिला आठवण येतं की आई कुठे गेला, म्हणून ती त्यांना शोधायला बाहेर येते आणि बाहेर येते. दरवाजा उघडेल तेवढ्यात मागून तिथे मल्हार आलेला असतो आणि चुकून नुपूरचा हात त्याच्या कोटवरती लागतो. ते बघता मल्हार मागे पळतो आणि विचारतो, काय झालं? तेव्हा ती म्हणते, काय नाही काय नाही. नुपूर लगेच तिथून निघून जाते. ती त्याला काहीच कोटबद्दल काहीच सांगत नाही. दुसरीकडे सागरिका इकडे क्लायंटला हँडल करत असते. तेव्हा ती म्हणते, हे बघा, आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत, तुम्हाला जी डिझाईन आवडेल ना ती तुम्ही चूज करू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्ही मॉडर्न आहात तर तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. तेव्हा ते म्हणतात, ते सगळं तर ठीक आहे, पण आम्हाला ट्रेडिशनल काही नाही पाहिजे, काहीतरी इमोशनल, काहीतरी युनिक हवं आहे, म्हणजे कसं वेगळं वाटेल. तेव्हा ती म्हणते, हो आमच्याकडे डिझाईन्स आहेत, तुम्ही बघू शकता. तेवढ्यात तिचं लक्ष जातं मल्हारच्या कोटकडे. इकडे त्या दोघांची प्लॅनिंग सुरू झालेली असते की काय करायचं. त्यांचंही लक्ष जातं मल्हारच्या कोटकडे आणि त्यांना ती डिझाईन खूप आवडते. इकडे सागरिका मल्हारच्या जवळ येते आणि म्हणते, काय रे मल्हार, तुझ्या कोटला काय लागलं आहे? मल्हार लगेच आरशात चेक करतो तर त्याच्यावर ते नुपूरचे हात प्रिंट झालेले असतात. तेव्हा तो म्हणतो, नाही माहिती मला, हे सगळं काय झालं? तेवढ्यात तिथे नुपूर येते आणि म्हणायला लागते, हे चुकून माझ्याकडून झालं आहे. तेव्हा ती म्हणते, तुला समजते का तू काय करते आणि काय केलं आहे? या कोटची किंमत तरी तुला माहिती आहे का? जे तू एवढा मोठेपणा करतेस. तेवढ्यात ती थोडी चिडलेलीच असते आणि तिला खरं खोटं सुनवायला लागलेली असते. तेवढ्यात तिथे ती माणसं येतात आणि म्हणायला लागतात, आम्हाला डिझाईन फायनल झाली आहे की कोटवरती आम्हाला अशीच प्रिंट पाहिजे. तेव्हा सागरिका विचारते, कोणती प्रिंट हवी आहे तुम्हाला? सांगा की आम्ही तसं डिझाईन करून देऊ. तेव्हा ते म्हणतात, या सरांच्या कोटवरती जे हाताचे हळदीचे ठसे आहेत ना, तसे आम्हाला
कोट हवे आहेत. तेव्हा ते म्हणतात की हे सगळ्याचा काही अर्थ असेल ना ते आम्हाला सांगा. मल्हारच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. तेवढ्यात नुपूर पुढे येते आणि म्हणायला लागते, मी तुम्हाला सांगते याच्या मागचं कारण काय आहे. याच्या मागचं कारण आहे, मी तुझ्या सोबतीने कायम बरोबर राहणार आहोत आणि हा प्रवास आपल्याला एकत्र करायचा आहे. बरोबर ना मल्हार सर. मल्हार हो करतो. हे ऐकल्यानंतर ते क्लायंट खूप खुश होतात आणि म्हणतात, हे तर खूप छान आहे, आम्हाला अशीच डिझाईन हवी आहे. सागरिका त्याच्याकडे बघतच राहते की हे सगळं काय आहे. मल्हार चिडून तिथून निघून जात असतो आणि नुपूर सुद्धा तिच्या कामाला लागते. पण सागरिकाला खूप राग आलेला असतो की हिने माझ्या मध्ये येऊन हे सगळं कसं काय करू शकते. दुसरीकडे मल्हार इकडे कॅबिनमध्ये येतो आणि तो जसंच कोट बाजूला काढतो तेव्हा त्याला लक्षात येतं की खरंच नुपूर आणि माझी टक्कर झाली होती. तो त्याच्या कामाला लागलेला असतो. तेवढ्यात तिथे त्याचा हेडशेप येतो आणि म्हणायला लागतो, त्या मॅडम आहेत ना त्यांनी सगळ्या गॅस ऑक्युपाय केले आहेत आणि आम्हाला काम सुद्धा करू देत नाही. आम्ही काय करायचं सर. लगेच इकडे नुपूर तिच्या कामाला लागलेली असते. तिने खूप छान उसळ बनवलेली असते. ते बघता ती म्हणायला लागते, तुम्हालाही हवं आहे का. तेव्हा ते म्हणतात, हो मॅडम आम्हालाही हवी आहे, खरंच खूप छान झाली आहे. तेव्हा ते लगेच एक एक करून वाट्या भरायलाच लागलेले असतात. हे सगळं मल्हार लांबून बघतो आणि लगेच आत येऊन म्हणतो, हे सगळं चाललं तरी काय आहे, तुम्हाला कामं नाही का आणि काय हा डब्यांचा पसारा. तेव्हा ती म्हणते, सॉरी सर आजचा पहिला दिवस आहे ना त्यामुळे थोडं टायमिंग मॅच झालं नाही, मला थोडा वेळ हवा आहे. तेव्हा तो म्हणतो, इथे कोणाला वेळ आणि सूट मिळत नाही, काम म्हणजे काम असायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, सर पहिले मला डबे भरू द्या. तेवढ्यात नुपूरच्या ओढणीला आग लागते आणि हे बघता लगेच ती ओढणी मल्हार काढतो आणि त्या ओढणीने पूर्णपणे पेट घेतलेली असते. मल्हार लगेच पायाने ते ओढणीची पेट पूर्णपणे थांबवतो. तेव्हा ती म्हणते, सॉरी थँक्यू सर. तेव्हा मल्हार सांगतो, सॉरी आणि थँक्यू एकत्रच बोलले आहात, पण एक गोष्ट सांगतो की यापुढे असा हलगर्जीपणा किचनमध्ये चालणार नाही. आणि अजून एक गोष्ट, तुमच्यासाठी कॉस्ट्यूम मी लगेच डिपार्टमेंटला सांगतो, तेच तुम्हाला घालायचे आहेत. हे असं काही पुन्हा झालेलं मी बिलकुल खपवून घेणार नाही. मल्हार हे सगळं कळून तिथून निघून जातो. नुपूरला काय बोलावं काही सुधरतच नसतं. तर दुसरीकडे इकडे आईंना थोडी चक्कर येत असते. त्यांची उडबट सुरू असते. तेवढ्यात हे सगळं सागरिका बघते आणि ती विचार करते, हे सगळं काय आहे, आमच्या किचनमध्ये अशा म्हातारे बायका कशा काय येऊ शकतात. ती लगेच बाहेर जाते आणि इकडे वॉचमॅनला सांगायला लागते, काय रे झोपलेलास का तू, अशा म्हातारे बायका आपल्या सोफ्यावरती कशा काय आल्या आहेत आणि हे सगळं जे चाललं आहे ना हे मला बिलकुल आवडत नाही आहे. आत्ताच्या आत्ता त्यांना ऑफिसमधून बाहेर काढायचं, नाही तर तुझा मी गेम करेल. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे मॅडम मी लगेच आत जातो. ती लगेच त्याला आत पाठवते. इकडे तो लगेच आईंवरती भडकायला सुरुवात करतो, काय हो म्हातारे मावशी तुम्हाला समजत नाही का, इथे काय करताय तुम्ही, निघा निघा. तेव्हा ते म्हणते, हो हो मी जातच आहे बाळा, थांब जरा. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला समजत नाही का, इथे काय बसायची जागा आहे का, काय कधीपासून करताय तुम्ही. तेवढ्यात हे सगळं कोमल ऐकते आणि तिला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात मल्हार तिथे येतो आणि हे सगळं बघितल्यानंतर तो अक्षरशः चिडून जातो आणि म्हणतो, तुला समजत नाही का वयस्कर माणसांची कसं बोलायचं, निघ आत्ताच्या आत्ता इथून. तेव्हा आई म्हणायला लागतात, अरे बाळा मी ठीक आहे मी जाते. तेव्हा तो म्हणतो, नको मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो, तुम्ही शांत व्हा. इकडे नुपूर तिचं काम करत असते. तेवढ्यात तिथे तिची मैत्रीण येते आणि सांगायला लागते, अरे तुला माहिती आहे का तिकडे काय झालं आहे, तो वॉचमॅन आहे ना तो वाटेल तसं मावशींना बोलत आहे. नुपूर लगेच तातडीने तिथून निघून जायला लागलेली असते. तेवढ्यात मल्हार इकडे आईंना घेऊन येत असतो. तेव्हा त्या म्हणतात, बाळा तुला फोन आला आहे तू घेऊ शकतो, मी आता ठीक आहे मी जाते. त्या लगेच पुढे सरसवतात. इकडे नुपूर हात स्वच्छ करून जायलाच लागलेली असते. ती लगेच आईंना बघते आणि विचारते, काय झालं आई, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा ते म्हणतात, हो सगळं ठीक आहे काही हरकत नाही. नुपूर त्यांना म्हणते, थांबा जरा मी जरा बाहेर जाऊन येते. नुपूर लगेच तातडीने मल्हारच्या समोर येते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं, तुम्हाला वयस्कर लोकांशी कसं बोलायचं हे सुद्धा समजत नाही का, ती माझी आई आहे, तुमचा स्टाफ त्यांचा अपमान कसा काय करू शकतो, तुम्ही काय समजता स्वतःला, जे तुमच्या मनात येईल तसं वागतात, जसं करताय, तुमच्याचमुळे माझा पूर्ण
पूर्णपणे बिझनेस बंद झाला आहे म्हणून मी इथे आली आहे ना. आता तुम्ही मला जागा दिली आहे तर अशी वागणूक का देताय, मला खरंच काही कळत नाही. तेव्हा मल्हार म्हणतो, तुम्ही कोणाशी काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? आणि मी तुम्हाला जागा दिली आहे हा उद्धटपणा सहन करायला नाही. तेव्हा ती म्हणते, तुमचा स्टाफ असा कसं काय वागू शकतो माझ्या आईशी? तेवढ्यात तिथे सागरिका येते आणि म्हणायला लागते, तू कोणाशी काय बोलते याचं तुला थोडं तरी भान आहे का? हा माझा भाऊ आहे मल्हार आणि हा या कंपनीचा ओनर सुद्धा आहे, हे विसरून चालणार नाही. मल्हार लगेच चिडून तिथून निघून जातो. तेव्हा सागरिका म्हणते, बाळा तू इथून जा, मी बघते सगळं काय करायचं आहे. तेव्हा ती लगेच नुपूरला सांगायला लागते, हे बघ तुला जर एवढाच माज असेल ना आणि तुझी ती आई आणि तुम्ही दोघेही तुमचं सामान गुंडाळा आणि इथून निघून जा. इथे हे तुमचं जे चाललं आहे ना ते मी काही खपवून घेणार नाही. सागरिका हे सगळं करून खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे कोमल इकडे मावशींना म्हणत असते, मावशी तुम्हाला काही हवं आहे का? ती लगेच त्यांना पाणी देते. तेवढ्यात तिथे नुपूर येते. ते बघता ती म्हणायला लागते, अगं नुपूर मला थोडं काम आहे, मी जाते. ती लगेच तिथून निघून जाते. तेवढ्यात इकडे मावशी म्हणायला लागतात, काय झालं नुपूर, सगळं ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणते, माझी चूक आहे आणि माझ्याचमुळे तुम्हाला एवढा त्रास झाला ना. मलाच खाली ते मोदक पात्र आणायला जायचं होतं पण मी उगाच तुम्हाला पाठवलं. तेव्हा ते म्हणतात, खरं म्हटलं तर मीच तुझ्यासाठी अळगड झाली आहे ना. तेव्हा ती म्हणते, नाही तुम्ही तर माझ्यासाठी खूप मौल्यवान खजाना आहेत, मग स्वतःला असं काही फील करून देऊ नका. तेव्हा ते म्हणतात, तुला माहिती आहे का तो मल्हार आहे ना तो खरंच खूप छान आहे. त्याने मला सोफ्यावरती बसवलं, चहा नाश्ता दिला आणि माझं प्रेमाने सगळं करत सुद्धा होता. त्याच्यात खरंच खूप माणुसकी आहे. तेव्हा नुपूर म्हणते, तुम्ही चांगले आहात ना म्हणून तुम्हाला सगळे चांगले वाटतात, पण अशी दुनिया नसते हे आठवण ठेवा. दुसरीकडे सागरिका तिच्या कामामध्ये असते. तेवढ्यात तिथे शेफ येतो आणि म्हणायला लागतो, मॅडम तुम्ही मला कामावरून काढणार आहात का? म्हणून तुम्ही त्या बाईला ठेवलं आहे का? तेव्हा ती म्हणते, अजून तरी तुला कामावरून काढलं नाही, पण हे सगळं अजून कोणी नाही तर मल्हार सरांनी केलं आहे. तेव्हा ते विचार करते, जर माझ्या हातात असतं ना तर तिला या जगात सुद्धा मी ठेवलं नसतं. पण आता तू बघ तुला काय करायचं आहे. ती जर चांगलं काम केलं तर तिला सगळं काम मिळेल. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही काहीतरी बघा ना मॅडम, मी एवढ्या वर्षापासून तुमच्याबरोबर काम करतो ना. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मी बघते काय करायचं आहे. दुसरीकडे इकडे वहिनी मस्त टाइमपास करत असतात. तेवढ्यात तिथे ईशा येते आणि म्हणायला लागते, आई आमच्या स्कूलची पिकनिक जाणार आहे आणि मला पिकनिकला जायचं आहे. तेव्हा ती म्हणते, जाग पिकनिक काय बोलू नको, मला काम आहे. तेव्हा ती म्हणते, आई काय काम करतेस ग, तू गेम खेळतेस, मलाही माहिती आहे, तू फक्त टाइमपास करत असते. तेवढ्यात तिला मारायला जाईल. नुपूर तिथे येते आणि तिचा हात अडवते. तेव्हा ती म्हणते, काय झालंय वहिनी, हे तू का बरं वागते? तेव्हा ती म्हणते, हिला पिकनिकला जायचं आहे, हिला माहिती नाही का हिचं बाप. तेवढ्यात त्या तिला अडवतात आणि म्हणतात, शांत व्हा वहिनी, काय झालं बाळा, ईशा तुला काय हवं आहे? तेव्हा ती म्हणते, माऊ आतू मला जायचं आहे पिकनिकला ग. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे आपण याच्यावरती बोलूया, आता तू शांत हो. तेव्हा ती म्हणते, आई कट्टी करून ती तिथून निघून जाते. तेवढ्यात इकडे वहिनी खूप चिडतात आणि म्हणतात, काय ग, आपल्याला ऑलरेडी त्या माणसाचे चावरीचे पैसे द्यायचे आहेत आणि तरी सुद्धा तू पिकनिकचा विषय कसा काय काढू शकतो, आपल्याजवळ पैसे नाही आहेत. तेवढ्यात तिथे दादा येतात आणि म्हणायला लागतात, आता हे पैसे घे आणि चावरेच्या तोंडावरती मार. ती पैसे घ्यायलाच जात असते. तेवढ्यात वहिनीमध्ये हात घालतात आणि म्हणतात, एवढे पैसे कुठून आले, काय केलं तू, चोरीमारी तर नाही केली ना? तेवढ्यात दादा खाली बसतो आणि अक्षरशः हतबल झालेला असतो की या बाईच्या पुढे काय बोलावं. तेवढ्यात नुपूर म्हणायला लागते, वहिनी तुला एक गोष्ट सांगू का, लहानपणी मला सहलीला जायचं होतं, आमच्या घरची परिस्थिती खूप खराब होती आणि अचानक माझ्या सहलीचे पैसे भरले गेले. तेव्हा ती विचारते, कोणी पैसे भरले तुझ्या सहलीचे? तेव्हा ती म्हणते, तुला माहिती आहे का, हे सगळं काम दादाने केलं होतं आणि त्याला आम्ही खूप वेळा विचारलं की तुम्ही पैसे कुठून जमा केले, पण त्याने कोणाला काहीच सांगितलं नाही. नंतर थोड्या दिवसानंतर कळलं की दादाची सायकल दिसत नाही आहे, ती सायकल तो खूप जपून वापरायचा, पण अचानक त्याने माझ्या खुशीसाठी मला पिकनिकला पाठवण्यासाठी स्वतःची सायकल विकली. मग असा माणूस काही चोरी करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर वहिनी म्हणायला लागतात, अगं अजीर्ण झालं होतं तुमचं
तुमचं प्रेम बघून आता जरा मला नीट वाटत आहे, आता मी जाते आणि आराम करते. तेवढ्या ती दादांच्या जवळ जाते आणि म्हणते, दादा हे सगळं काय आहे? इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे आई म्हणत असतात, काय ग, काय शोधत आहे? तेव्हा ती म्हणते, घड्याळ काही सापडत नाही. हे सगळं अजून कोणी नाही तर वहिनीने केलं असतं. तेव्हा ती म्हणते, आता तू शोधत बस, तुला घड्याळ काही सापडणारच नाही. नुपूर म्हणायला लागते, आई ते घड्याळ वेदांचं होतं. दुसरीकडे मल्हार म्हणत असतो, काय घड्याळ लावलं आहे? घड्याळावरती तुमचं काय आयुष्य डिपेंड आहे का? तेव्हा ती म्हणते, कोणत्या घड्याळामध्ये भावना जोडलेल्या असतात ना, हे तुम्हाला कधीच समजू शकत नाही. ती लगेच तिथून निघून जाते. तेव्हा मल्हार म्हणायला लागतो, ही कोणाबद्दल बोलते आणि कशाबद्दल बोलते काही कळत नाही आहे. दुसरीकडे सागरिका म्हणत असते, हे इव्हेंट आहे ते मल्हार, मला स्वतःहून सगळं हँडल करायचं आहे. तुला जर हरकत नसेल तर मी करू का? तेव्हा तो म्हणतो, हो ताई, काहीच हरकत नाही, तू करू शकते. तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते, हे इव्हेंट जर मी केलं ना, त्यानंतर मला तुझी परमिशनची बिलकुल गरज लागणार नाही. सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यामध्ये येतील. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता नेमकं सागरिकाच्या डोक्यात सुरू तरी काय आहे? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.